एकटा हसतो. वा 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 वा, एकटा हसतो. त्याला विचारलं काय सुरुवात झाली जिरायला. तुम्हाला असं वाटतं नवरा हा गडी एवढा सोपा नाही. आता तो गुतला म्हणून तुमचं ऐकतो. पाणी भरितो बिचारा, दळणं आणतो, त्याचे आईबापा उचकून देतो, तुमच्या आईबापाचे दवाखान्याचे बिलं भरितो. बहीण दिवाळीला आणत नाही, तुमची बहीण शिकायला इकडं आणतो. तसा दानशूर आहे तो. पण तुम्हाला सून आली ना आणि तुम्ही म्हणायला लागला ना, ऐकलं का तुमच्यात एखादी एवढी बोलली ना, बोलू दे. वसुली सुरू झाली, 31 मार्च आलाय, तू जरा लईच वळवळ करीत होती, आता गपची बाईक. आणि मग 2-3 वेळा सुजान खसकावली का लगेच महाराज मंडळीकडं दिंडी का निघणार आहे दिंडी. यंदा दिंडी बुडवायचीच नाही, तू दुसऱ्याशिवाय जगू शकत नाही. मग जागतिक महिला दिनाला एकच करा, तुम्ही जनाबाई व्हा या मताचा मी नाही, तुम्ही मीराबाई व्हा या मताचा मी नाही, पण तुम्ही एक आदर्श देवीचं रूप आहात. तुम्ही फक्त संसार चांगलं करा हेच सांगणार. आता एकच वाक्य ऐकायचं महिला मंडळ, ऐकाल तुम्ही तर बोलायचंच बंद झालं. हा, माझं कीर्तन महाराज म्हणून नाही कधी ऐकायचं. महाराज मरू दे, उलथू दे तिकडे. महाराज कीर्तन संपल्यावर का मरण. आपलं कीर्तन कधी बी म्हाताऱ्या माणसाने मुलगा म्हणून ऐकायचं आणि बाकीच्या लोकांनी मित्र म्हणून ऐकायचं. ते काल खरं, आज खरं, उद्याही खरं. थोडं कानाला वाईट पण खरं. ज्यांना ज्यांना सून आली त्यांनी कबूल व्हा. तुमच्या नवऱ्याची वागण्याची लेवल बदलली नाही. लबाड बोलायचं नाही. तो तुम्हाला सून लई बोलल्यावर मध्ये येतो का नाही, येणारच नाही. तो त्याला मागचा बदला घ्यायचा आहे. अहो, नवऱ्याच्या घरी जाताना पोरगी रडती, आई रडती आणि बापाही रडतो. नवरदेव रडतो कधी? नवरदेव कधी रडलं नाही. तो भाड्याचा उलटा ताईट उभा राहतो. नवरी नवरदेवाच्या घरी जाताना रडत नाही. मग त्या पोरीचा भाव विचारतो तिला, का ग दिदी? मम्मी रडली, पप्पा रडले आणि तूही रडली, पण दाजी का ग रडली नाही? ती पोरगी हसती आणि ती काय म्हणती माहिती का, पप्पा मी फक्त आजच्या दिवस रडणार आहे. तो आयुष्यभर भुकणार आहे, त्याला मजा आणू द्या. आज दुसरं वाक्य महिला मंडळ, तुम्ही तुमच्या भावाची मुलगी तुम्हाला सून केली, आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून? आधार. तुम्हाला झाला काय? जिनं भावाची करेल तिला विचार ना कसं काय. तिला फक्त म्हणा ना तो धाकट्याचं लगीन करते का, ती म्हणते यंदा नाही, यंदा नाही. तो तसा राहिला तरी चालेल पण यंदा नाही. का पहिलीनच एवढी जिरावली तर दुसरी काय करेल? उत्तर ऐका. आता महिला म्हणलं एक वाक्य ऐकायचं, ऐकाल? महाराज म्हणून नाही, पाया पडतो तुमच्या. आज तुम्हाला जास्त बोलणार आहे मी, चालेल ना? आज जागतिक दिन आहे. महाराज म्हणून नाही पण तुमचा मुलगा म्हणून एक वाक्य ऐका. तुम्ही परमार्थ करा नका करू हा ज्याचा त्याचा प्रयत्न आहे. फक्त तुमचा मुलगा म्हणून एक पायाला हात लावून तुमचं एक वाक्य सांगतो. आजच्या दिवशी आयुष्यभर तुम्ही कशा वागा, फक्त ईश्वरासारख्या सासू सासऱ्यांना घरात मरेपर्यंत माणसासारखी वागणूक द्या. बस हीच जागतिक दिन. मी म्हणणार नाही ना मी तुमच्या मुलासारखा आहे. मी कसं म्हणेल तुम्ही त्यांची लई ठेप ठेवा, नाही. मी म्हणणार नाही तुम्ही त्यांना चांगलं दूध द्या. मी म्हणेल तुमच्या मुलाचं उरलेलं दूध त्यांना द्या. ते झोपतात तिथं तांब्यावर पाणी ठेवा, मागतील तेव्हा अर्धी भाकर द्या. पण ते जर सुखानं गेले तर काशीचा विश्वेश्वर सुद्धा तुमच्या घरात येईल. माझी भाषा नाही, माऊलीची भाषा आहे. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हाला पृष्ठवेल, परस्पर घडेल प्रीती जेत, आज्ञापक व्हाल आणि वाचा सिद्धी पावाल. फक्त तेवढं ऐका माझं. काय नाही हो, किती कमवलं तरी जायचंच आहे. कुत्रं सांभाळायला जेवढा खर्च येतो तेवढा आईबाप सांभाळायला येत नाही. कुत्र्याला निवारा लागतो, 2 वाट्या लागतात. बरं आता कुत्री भाकरी खात नाहीत, स्टँडर्ड झाले कुत्रे स्टँडर्ड झाले, भाकर खात नाहीत. त्यांना फिरवायला माणूस लागतो, त्याला बरमुडा लागते, त्याच्या हातात दांडकं लागतं. पण एक वाक्य लिहून घ्या, कुत्र्याला तुम्ही किती सांभाळा ते चावल्याशिवाय राहणार नाही. आईबापाला किती त्रास द्या, आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार. आणि एवढं जर ऐकलं ना महिला मंडळ, एक जागतिक दिन सासू सासऱ्यांची सेवा,
2 झाशीची राणी होऊ नका, अहिल्याबाई होळकर होऊ नका, पण दर्जेदार जगल्याशिवाय राहू नका. आणि 3 स्वतःची मुलगी दर्जेदार बनवा. आपली महिला मंडळ तुमचे इतके स्टार चांगले आहेत, काय तुमच्यावर देवानं कृपा केली या 10 वर्षात. नाही तर 10 वर्षापूर्वीची स्त्री चूल मूल फ्लॅट सफाई घर सफाईतच होती. आजची मुलगी राष्ट्रपती आहे, आजची मुलगी आमदार आहे, आजची मुलगी खासदार आहे, आजची मुलगी SP आहे, आजची मुलगी आमदार आहे, आजची मुलगी महापौर आहे, आजची मुलगी पायलट आहे. आता याच्यापेक्षा पोरगींमध्ये गुणच आहे. 2% मार्क पडली तर रडती पोरगी, 6 विषय राहिले तरी हसत आला, हसत आला. असं त्याला विचारलं का, जिच्यावर जळत होतो तिच्याच वर्गात राहिलो बस. हसत आला. फक्त एक करा, मुलींसाठी सांगतो, जागतिक महिला दिनाला पहिला मुद्दा संपवतो, तशा जगा आणि उत्तुंग भरारी घ्यायलाच. कबड्डी चॅम्पियन मुली, कराटे चॅम्पियन मुलगी. आता फक्त एकच करा, तुमच्या पायाला हात लावतो. आपला बाप गरीब आहे मान्य आहे, त्याचा शर्ट फाटलाय फाटू द्या, बनियन म्हणालाय म्हणू द्या, त्याची दाढी वाढली वाढू द्या, पण आपला बाप जर कॉलनीतून चालला ना तर फक्त फाटक्या कपड्यात सुद्धा तो वर मान काढून चालला पाहिजे बस. त्याची मान कधी खाली नाही झाली पाहिजे बस. आणि त्याची मान एकदा जर खाली झाली, तुम्ही नोटांमध्ये झोपा, समाधानानं झोपू शकत नाही. आता एक वाक्य सांगा, मुलीनं जर आई वडिलांना धोका दिला तर समाज विसरू शकतो, पण तुमचं मन विसरू शकत नाही. हे लहानली पोरं बिरे यांना मोबाईलचा स्पर्श होऊन देत नका जाऊ, यांच्यावर जरा कंट्रोल करा. या वर्षाची गाजलेली मोबाईलमध्ये सगळ्यात भारी गेम कोणती? PUBG. करेक्ट. या वर्षाचा गाजलेला सगळ्यात भारी सलमान खानचा सिनेमा टायगर झोन जिंदा आहे. करेक्ट. जोरात सांगा. या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. त्याच्यातलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट. करेक्ट. या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनू तुझं माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखं बास. देशाचा विकास करायचा असेल तर असे रत्न घरात तयार झाली पाहिजे. आणि आता पुढचा प्रश्न बरोबर एकदम जोरात, घाबरायचं नाही, घाबरायचं नाही. 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे? जोरात बोला, आहे जोरात बोला, आहे की नाही? आवाज कमी येतो, आहे की नाही? त्याला गरज आहे का मोबाईलची? मग त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप. मग आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे आपला. पुढचा प्रश्न पोरांनो एकदम जोरात, घाबरायचा, आवाज कमी येतोय, घाबरायचा. 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, बरोबर आहे? मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई. मग आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि आई. हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद आहे. नाही मला याला कुठंतरी कंट्रोल करायलाच. आता सुट्ट्या लागणार आहेत 15-1 दिवसात. हे 3 महिने पोरं मोकळे आहेत. मोबाईलच्या सिम मेमरी कार्डामध्ये हरिपाठ भरून घ्या, हनुमान चालीसा भरून घ्या, हनुमान कवच भरून घ्या. सकाळी चहा करताना गॅसच्या वाट्यावर मोबाईल ठेवून द्या आणि त्याला हनुमान चालीसा लावून द्या. चहा पिताना सकाळी आंघोळ करताना हरिपाठ आणि हनुमान चालीसा कानावर पडू द्या, तरच हे पुढे चांगले होतील. एक जिजाऊनं रामायण महाभारत सांगितलं, उभा महाराष्ट्र सुखी झाला. यांना शिकू द्या, शिकू द्या, यांना जरा चांगलं शिकवा. नुसते संपत्ती कमवून काय करायचं? एक 8-10 दिवसातून मुलीला जवळ घ्या आपल्या, तिचं दप्तर वगैरे चेक करा. तिच्या दप्तरातल्या वह्या उचका, त्याच्यातलं शेवटचं पान उचकीत जा. शेवटच्या पानावर ग्रहपाठ असतो, एकदा निवांत वाचा. एकदा मुलीचा मोबाईल चेक करा, त्यातले सिम तपासा, मेसेज वाचित जा. त्यातला विनोद नाही हा, त्याच्यात 3-3 सिम आहेत, जरा चेक करीत जा. त्यातला बॅलन्स चेक करा. आपण 100 रुपये दिले, त्याच्यात 500 रुपये आलेत. ही 100ला 500 ही स्कीम कोणती आली हिचा जरा शोध लावा. ही 1 GB आहे का 2 GB आहे का भुर्र GB आहे, जरा पहा आणि सांगा मला. मला आहे मुलगी, तुम्हाला हा विनोद आहे का? तिचे लाड करा, पण मुलीला कंट्रोल केलं पाहिजे. एक वाक्य सांगा, कुटुंबाला लागलेला कलंक कोणत्याच साबणाने धुवून निघत नाही, त्याला पश्चातापच आहे. यांना शिकवा ना जरा, हे फटकून काढा ना. यांना काय होतं? 10वीच्या मुलीला म्हणा ना, बाई भांडे घासते का गं? स्टडी.
स्टडी काय वाची ती कोणाला माहिती. कपड्याला गाणे घाल ग स्टडी. पप्पांचा मोबाईल चार्जिंगला लाव ग स्टडी. बाई तेवढं पप्पांचा शर्ट अर्जंट इस्त्री करून दे ग होमवर्क. सेपरेट खोली गुड्डीला अभ्यासाला. आईनं म्हणायचं मोठ्यानं बोलू नका बरं गुड्डी स्टडी करते. हो एक दिवस खोलीत राहिली गुड्डी गेली स्टडी. आता एकच पेपर राहिलाय 12वी आर्टचा. 2 इकॉनॉमिक्स आणि जॉग्राफी. सायन्सवाले मोकळे झाले. 12वी सायन्सवाले झाले मोकळे. आता कॉमर्सवाल्यांचा 1 राहिलाय. 10वीवाल्यांचे 6 राहिलेत. 3 झालेत. 10वीवाले 22ला मोकळेत. 12वीवाले जवळजवळ मोकळेत. आता सुट्ट्या लागल्यात. बापाच्या घरात फुकट खायचं कमी करा. गाडी का कुल्फी का पाव का बटारी का रद्दी का गाड्या पुसा. स्वतःचा समाजातला दर्जा तयार करा. कामं करायला लाजू नका. कोणाची बुटं चाटी दिंडू नका. बुटं बनवायला शिका. काम करा. लोकांच्या गाड्या पुसा काय फरक पडत नाही. रिक्षा पुसा काय फरक पडत नाही. लोकांची बूट पॉलिश करा काहीच फरक पडत नाही. स्वतःची समाजातली इमेज तयार करा. पैसा कमवा. गाडी का कुल्फी का. एक रस्त्याच्या कडेला एक नवरा बायको 25 ऊस घेऊन बसतात. एक बाई लाकूड फिरवते. तो रस काढतो. 500 रुपये कमवतात. तुम्ही मोबाईल घेऊ नये या मताचा मी नाही. तुम्ही दारू पिऊ नये मी त्या मताचा नाही. कारण मी नाही म्हणलो तरी तुम्ही येणार. तुम्ही 5,000 रुपये रोज कमवा. 2,500ची दारू प्या. पण पैसा कमवा. इथून पुढे ज्याला दर्जा आहे जगायचा तोच जगेल. बापाच्या बायको देणार नाही लोक. ती हवा गेली आता. श्रीमंताला लोक मुलगी द्यायची हवा गेली ती आता. त्यांच्याकडे 2 दहावी आणि 1 GCP असू दे. आता लोक म्हणते GCP आहे का. हा पोरग पेत आहे का. हा मग GCPनं खड्डा घे आणि तो सांड गाडून टाक. काय करतो मग. आता लोक म्हणतात मुलगा पेत नाही ना गरीब असू द्या माझी मुलगी भांडे घासेल पण सुखानं झोपेल. आता लोक मुलगी गरीबाला देतात. आता भंगाराला पोरी देत नाहीत लोक. श्रीमंत याला पटानीट आहे का. तुम्हाला वाटतं हे नाही. ते दिवस गेले आता. 4 धाबे 2 बार 3 पेट्रोल पंप. तुझा पोऱ्या तूच सांभाळ. आता नाही. आता मुलीचा बाप हुशार झालाय. काय मत आहे तुमचं. आणि व्हायलाच पाहिजे. मुलगी तहसीलदार आहे. 1.5 लाख पेमेंट आहे. ठेवून घ्या तिला 1.5 लाख. तुला आता तरी येते का 1.5 लाख. तू 3 वेळा 12वीला बसला काळजी बायको. इथून पुढे जो स्वतःचं पोट इज्जतीत भरेल त्याला बायको मिळेल. नाही तर बायको नाही मिळणार. आता ही लग्न न झालेली मंडळी जरा तयारीत राहा. 4 महिने सुट्टे आहे. म्हशी बांधरा 150 रुपये म्हशी. कोंबड्या पाळा. सोलून कोंबडी 130ला आहे. भाजून 140ला आहे. बॉईल करून 180ला आहे. शिजून 230ला आहे. आणि असे जर बोंबलं धिंडले तर बायको नाही. रेंज गेली आता. आता एकच पर्याय तुम्हाला. मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे. झोपायच्या टायमाला पाहणे. नाही झोप आली तरी झोप येत नाही. डबल. नाहीतर मामाची मामीची पूजा करणे बस. तुझ्या मामाला मुलगी आहे का. नाही मी आला. तू तुझ्या मामाला मुलगी आहे का. नाही तू झाला गोसाई. तुझ्या मामाला नाही. तुझ्या मामाला किती आहे. एकच. आपल्याला एकच लागते. एक आहे ना. आणि तुला भाऊ किती आहेत. 2 आहे का. जो जास्त प्रयत्न करेल तोच गड काबीज करेल. तुझ्या मामाला नाही मेले तू. तुझ्या मामाला मुलगी आहे. तुझ्या मामाला किती आहे. एकच आहे का. आणि तुला भाऊ अजून एक भाऊ आहे का. बघा भाऊ तो ढवळ्या शर्टवाला. तुझ्या मामाला नाही नाही का. मामाच लगीन झालं नाही. मामाच मोकळा येत. माझं कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. काही एकटाच हसतो घरी गेला. जाऊ द्या महिला पुरुष मंडळींनी मरल ना. म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष. पण तुम्हाला आपली आठवण येईल. हा विनोद आहे. सावध व्हा. तू लाख करे रखवाली. तू लाख करे रखवाली. चाली पिंजरा खाली. इको द्या. इको द्या.
हिफाजत कर ले, तू नाक करे रखवाली, तू नाक हिफाजत कर ले, तू नाक करे रखवाली। बिंद्रा खाली, बिंद्रा खाली, बिंद्रा खाली। काय डीजे लावायची गरज? अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे? ते एक दिवस खालीच करायचं आहे, मग हे घर कसं आहे? एवढं जरी ऐकलं ना महाराज, तर गायकवाड साहेब, नगरसेवक गायकवाड साहेबांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं चीज झालं. एवढं बास. मुलीनं ठरवायचं बापाची मान खाली होऊ द्यायची नाही, स्त्रीने ठरवायचं सासू सासऱ्याचा तळतळ घ्यायचं नाही, आणि प्रत्येक आईनं ठरवायचं मुलगा चांगला बनवायचा. संपला विषय. यांना हाणणे फटकवणे काळाची गरज आहे आता. ही लई लाड करण्याचे दिवस नाही. यांना मोबाईल हातात देणे नाही. आमची आई पूर्वी लहानपणी पोरगं रडायला लागलं तर त्याला भाकर देत होती, आता आई मोबाईल देते. खेळ खेळ. हो, परीक्षा चालू असताना बाप पोराला रात्री उठून फटकून अभ्यासाला बसत होता. आज बाप कॉफी पुरवायला आहे. इतके विद्वान बाप तयार झाले. हलकट क्वालिटीचा बाप. 12वीचा पेपर इंग्लिशचा आणि बाप गाईड घेऊन गेला पोराला. मग इंग्लिशच न्यावा का नाही? त्यानं हिंदीचं गाईड दिलं खिडकीतून. तो पोऱ्या बधीर झाला. मला लिहू काय? कॉफी सरकार बंद करू शकत नाही, कॉफी शिक्षक बंद करू शकत नाही. कॉफी दोनच माणसं बंद करू शकतात, एक विद्यार्थी आणि 2 पालक. सरकार करू शकत नाही. पालकाला लाज वाटली पाहिजे आणि पोरेला शरम वाटली पाहिजे. बस. काय बापानं कॉफी केल्यावर पोरगा फटकून काढला पाहिजे. इकडे नालायका वर्षभर शाळेत जातो तू, तुला 35 मार्क पाडत नाही का टोणग्या? रिकाम्या जागा 3 मार्काला जोड्या लावा, 2 मार्काला एका वाक्यात उत्तर 1 मार्क. तू करीत काय होता इतके दिवस? थबाड फोडून टाका त्याचं. आणि परीक्षा पुरतं का होईना, पण प्रत्येक हॉलमध्ये CC कॅमेरे बसवणे गरजेचं आहे. परीक्षा झाल्यावर ते काढून घ्या, पण CC कॅमेरा नसेल तर कॉपी सापडू शकत नाही आणि कॉपी बंदही होऊ शकत नाही. अजून 5 वर्षाने पोरं इतके डांबरट होणार आहे का शिक्षक सुपरविजन सुद्धा घेणार नाही. 5वी 10वीची 12वीची सुपरविजन सुद्धा शिक्षक घेणार नाही. का? पोरं बापालाच खात नाही तर मास्तरला काव खाणार. पोरांनी लाजा बिजा पार सोडून दिला सगळ्या. त्याला काय नाही, 9वीचं क्वार्टर आणतंय, 15चं असं टाईट पाहते बापा कधी, आणि ते बापालाच म्हणते तुझंच कमी, तुझंच कमी. मग तुझ्यात माझ्या तेवढा फरक कसा? 10वीचं बापाला म्हणतंय काय केलंय माझ्यासाठी, आणि 12वीचं जर क्वार्टर पेलं ना तर गलासाला गलास लावताना बापाच्या नावाची चीअर करते ते, दत्तू पाटील की जय हो. मग आणि पेल्यावर एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारते, त्या हे भिक्या कुठे आम्ही कुठे सांगा. हा विनोद आहे का? याला कंट्रोल जर झालं नाही आज तर एक दिवस पश्चाताप आहे. आता तुम्हाला वाईट वाटेल का महाराज आमच्या मुलाला बोलला, महाराज आमच्या मुलीला बोलला, पण याला कुठेतरी एक दिवस पश्चाताप आहे. आज तुम्हाला आमच्या बोलण्याचा राग येईल, तुम्हाला पटणार नाही, पण उद्या त्याला धोका आहे एवढं ध्यानात ठेवा. पोराने पेन्सिल चोरून आणली, पेन्सिल शाळेतून. आईनं त्याच्या गालावरून हात फिरवला देठून. कंपास चोरून आणली, दप्तर चोरून आणलं, त्यानं ब्लेड घेतलं, खिशे कापायला सुरुवात केली, पंप लुटला, त्याला जन्मठेप झाली.
आणि त्याच्या आईला जेव्हा भेटायला गेले आई त्याला तर तो पोऱ्या ढसढसा रडला आणि फक्त म्हणला मला 2 मिनिटं माझ्या आईशी बोलू द्या. त्याने सांगितलं आई पेन्सिल चोरली तेव्हा जर तू माझ्या 2-4 ठेवून दिल्या असत्या तर आज तुला मी खुनावर जाताना दिसलो नसतो. उद्या सुलावर जायचं आहे, उद्या सुलावर जायचं आहे. सायंकाळच्या वेळेस आई मुलाला भेटायला गेली. माझा मुलगा उद्या सुलावर जाणार आहे म्हणून आई भेटायला गेली. जेलच्या गजातून दोन्ही हात बाहेर काढले आणि त्या पोराने आईच्या गालावरून हात फिरवला तर डोळे ओले लागले. त्याने आईला सांगितलं आई ऐक उद्या मी सुलावर जाणार आहे. तुझ्या डोळ्यात आज पाणी आलंय. ती आई म्हणते तू सुलावर जाणार आहे म्हणून पाणी आलं नाही, मी एका शुराला जन्म दिला हा माझा आनंद. मुलानं सांगितलं आई उद्या मला जेव्हा सुळावर देतील तेव्हा धड माझं वेगळं करतील तेव्हा तू माझं प्रेत न्यायला येऊ नको. का? माझ्या वडिलांना पाठव. तू जर आली तर प्रेताजवळ रडशील. माझ्या प्रेताला सुद्धा तुझं रडणं सहन होणार नाही. वय होतं 23 वर्ष 5 महिने 26 दिवस. नाव होतं भगतसिंग. ही माती आहे, ही माती. हे शिवाजी संभाजीचं रक्त आहे. हे लग्नात डीजे पुढं क्वार्टर पिऊन नाचणार रक्त नाही. हे प्राध्यापकाची टिंगल करणार रक्त नाही. हे रक्त कसं एका मिनिटात ऐका. राधे राधे राजा ती माती तुम्ही कानाला लावा. राजा ती माती सुद्धा तुम्हाला म्हणेल तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे. हे रक्त टाळी टाळी. हे गोवा खाऊन बोंबलत हिंडणारं रक्त नाही. हे लग्नात नाचणारं रक्त नाही. हे म्हाताऱ्याचे टिंगल करणारं रक्त नाही. आई साहेब आधी लग्न कोंडण्याचे मग लग्न रायबाचे हे रक्त आहे. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार आहे. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार आहे. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार आहे. वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणार आहे. वयाच्या 51 वर्ष जगणार आहे आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती. हे रक्त हे 100 रुपये घेऊन मतदान करणारं रक्त नाही. हो हे खानदान रक्त आहे. हे रक्त कसं आहे ऐका. वयाच्या 51व्या वर्षी देह ठेवला. वयाच्या 51व्या वर्षी देह ठेवला. माणसं रडतील यात काय नवल आहे. घोड्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा खाली आल्या. अरे घोड्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा खाली आल्या यात काय नवल आहे. आग लागली चितेला आग. वाघ्या नावाच्या कुत्र्यानं चितेत उडी टाकली होती. हे रक्त छत्रपती शिवाजी महाराज की. झालं गायकवाड साहेबांचा कार्यक्रम यशस्वी. जर परत कुणाच्या लग्नात नाचले नालायक हो तर तुमच्या बापाची शपथ आहे तुम्हाला. कुणाचे 100 रुपये जर घेतले मतदानाचे तर किडे पडून मराल तुम्ही. किडे पडून. विनोद नाही स्वाभिमानानं जगायला शिका. जगावं कसं? स्वाभिमानानं. कुणाचे 100 घ्यायचे नाही, कुणाच्या गाडीवर जायचं नाही आणि मतदान केल्याशिवाय राहायचं नाही. आणि हे सगळे नगरसेवक महापौर लोकांना सांगून ठेवतो, शिक्षक लोकांना अजून मतदानाचं प्रबोधन होणं गरजेचं आहे. अजून लोकांना त्याची किंमत कळली नाही. नगरसेवकाने प्रत्येक वार्डातल्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार समजून सांगितला पाहिजे. 100% मतदान होईल तेव्हाच काहीतरी होईल. अजून लोकांना मतदानाची किंमत कळली नाही. तुमचं काय मत आहे? शिक्षकांना सांगितलं पाहिजे. शिक्षकांना 4 लोकांना सांगितलं पाहिजे. नगरसेवकाने वार्डात सांगितलं पाहिजे. पुढारी माणसाने, शिक्षकाने, तलाट्याने, ग्रामसेवकाने मिळेल त्याला मतदानाचं महत्त्व पेटवून दिलं पाहिजे. तुम्ही मतदान कोणालाही करा पण लोकशाहीने दिलेला अधिकार बोगस घालू नका. आणि 10च मिनिटाचं काम आहे ना. तुम्ही स्वतःच्या घरातून निघा, पायी पायी जा. कोणाचा चहा प्यायचा नाही, कोणाचा रुपया घ्यायचा नाही, कुणाला रामराम घालायचा नाही. खानदान आहेत आपण. योग्य व्यक्तीचं बटन दाबान वजनात घरी या. 5 वर्ष तुम्ही कोणालाही खसकवायला मोकळे. हे तुम्ही 100-50 घेऊन मिळून तुम्ही कांडे होऊन गेले. तुम्हाला काही म्हणतात येईल.
अरे महाराष्ट्रातली 2च मुलं सीमेवर गेली तर उभ्या महाराष्ट्राच्या डोळ्यात 2 दिवस पाणी आलं. पण महाराष्ट्रातले 2 गेले, पण तुमचे 12 दिवसाच्या आत 350 गेले. ही माती आहे. 13व्याच्या आत 13वा नंतर झाला दुसऱ्या दिवशी. तुम्हाला एक माहिती का, भारतच असा देश आहे का त्याला माता शब्द लागतो. आणि भारतामध्ये 4 गोष्टीला माता लागतो. देशाला माता लागतो, गाईला माता लागतो, जमिनीला माता लागतो, ज्ञानेश्वरीला माता लागतो. सीमेवर मेलेली काही श्रीमंताची आहेत काय? कोणत्या कीर्तनकाराचं पोर मिलिटरीत आहे? मिलिटरीत गरीबाचेच जातात. श्रीमंताचं मेलं पण डीजे पुढं डांका बसला, बाई वाड्यावर आली. डांका बसला, श्रीमंताचे मेले पण डीजे पुढं. ज्याची आई रोजानं जाते तिचा मुलगा म्हणतो माझ्या आईला साडी घेण्यासाठी मी देशाला प्राण देईल. तिथाच मुलगा सीमेवर आहे, गरीबाचाच मुलगा मिलिटरीत आहे. ज्याचा भाऊ लग्नाला आलाय, ज्याची बहीण लग्नाला आली त्याची मुलं आहे, ज्यांचे कुटीचे फ्लॅट आहे त्यांचं पोर कवा मिलिटरीत आहे? कोणत्या कीर्तनकाराचं पोर मिलिटरीत आहे? नाही, त्यांची पोरं गावात आहेत. याला दम दे, त्याला दम दे, बँड बंद झाला तर वाजव. अरे ती माती कोणती आहे? काला मातीत ढाळी. हे बऱ्या. कशावरून ऐरणीचा देवा तुला देणगी भावू दे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. ही माती कशी आहे? मागच्या माईकला इको दे, सगळं चाली फेल जातात. तुम्हाला इको द्या बोला, तुम्ही सिटीत लाईट. हा मेरे देश की धरती झालं की नाही गायकवाड साहेबाचं काम? ओके. आणि ह्या मातीतलं माणसं प्रेम करतात. हरि करम अपना करेंगे, हरि करम अपना करेंगे. वतन तेरे हो
पार्वती पता हर 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 तुमचं रक्त असं तापत का म्हणून नाही? तुमचं रक्तच गोठलंय मला. रक्त असं सळसळण उठलं पाहिजे. आणि जे सीमेवर गेले ना त्यांच्यासाठी फक्त 2 मिनिटं डांबरीवर नका उभं राहत जाऊ. दुसऱ्याच्या चपला उदाहरण तू वाक्य लिहून घ्या. कुणाचा तरी मुलगा सीमेवर लढतोय म्हणून आपण बंगल्यात घोरतोय. कुणाचा तरी मुलगा सीमेवर लढतोय म्हणून आपण बंगल्यात घोरतोय. आणि कुणाचा तरी मुलगा काळ्या आईत रक्त ओततोय म्हणून आपली बायको चपातीला तेल लावते. मग त्यांच्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना म्हणावं लागेल, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है को तुमको बना दिया गया है. कभी 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 मेरे दिल में ख्याल आता है. ते तिथे आहेत म्हणून आपण इथे आहे. म्हणून त्यांच्यासाठी म्हणावं, हमें और जीने की साहस न होती अगर तुम न होते. तुम्ही तिथं नसते तर आम्ही टपरीवर नसतो. अगर तुम न होते. आणि त्यांच्यासाठी म्हणावं लागेल, ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. किसका? गोवे का 90 का और लड़की का साथ न छोड़ेंगे.